नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आता अवघ्या काही दिवसामध्ये तुमची सीबीटी एक्झाम चालू होणार आहे आणि त्यासोबत सोबत प्रॅक्टिकल एक्झाम पण होणार आहे. पण भरपूर विद्यार्थ्यांना अजून माहितीच नाही की नेमकं सीबीटी एक्झाम मध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात. मला भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या की सर आम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल तर मिनिमम किती मार्क्स लागतात, सीबीटी एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल तर मिनिमम किती मार्क्स पाहिजे आणि सोबत सोबत सीबीटी एक्झाम मध्ये सेपरेट पासिंग आहे का किंवा निगेटिव्ह मार्किंग आहे का, अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या डाऊट्स बद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. बघा, मी तुम्हाला याआधी सांगितलं होतं की सीबीटी एक्झाम मध्ये पास होणं अवघड नाहीये, आपल्याला चांगला स्कोअर करणं गरजेचं आहे. तरी पण आज नेमका पासिंग क्रायटेरिया काय आहे आपल्या ITI सीबीटी एक्झामचा तो आपण पाहून घेऊ. त्याआधी मी तुम्हाला मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असतं हे सांगतो. पहिले बघा काय असतं की ज्यावेळेसही तुम्ही एक्झाम देणार आहे, एक्झाम आपल्या दोन मेन एक्झाम होतात. एक असते आपली थेरॉटिकल एक्झाम जिला आपण सीबीटी एक्झाम म्हणतो आणि एक असते जी सीबीटी एक्झाम ती ऑनलाईन होते आणि दुसरी असते आपली एक प्रॅक्टिकल एक्झाम ज्याला ती कशी ऑफलाईन एक्झाम होते, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवावं लागतं आणि या दोन्हीमध्ये सुद्धा पास होणं तुम्हाला गरजेचं आहे. इनफॅक्ट जे तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंटच्या कॉलेजमधून जे मार्क्स भेटतात ना, त्याच्यात सुद्धा तुम्हाला नाही का मिनिमम पासिंग क्रायटेरिया असतो. मग तोच काय असतो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, सर्वात आधी सीबीटी एक्झाम मध्ये बघा, सीबीटी एक्झाम मध्ये जर बघायचं म्हटलं तुम्हाला त्याची तुमची ट्रेड थिअरी असते. जोही तुमचा ट्रेड असेल त्या ट्रेड थिअरीचे टोटल 38 प्रश्न येतात. मग ट्रेड थेरी डिपेंड करतं, जर तुमचा वेल्डर ट्रेड असेल तर वेल्डरचे 38 प्रश्न येतील, जर तुमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड असेल तर इलेक्ट्रिशियन ट्रेडचे 38 प्रश्न येतील, जर तुमचा अदर कोणताही ट्रेड असेल तर तुमच्या ट्रेड थेरीचे टोटल 38 प्रश्न येतात. सोबत सोबत बघा, इंजिनिअरिंग ग्रुपसाठी वर्कशॉप आणि कॅल्क्युलेशन असतं. वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे 6 आणि इंजिनिअरिंगचे ड्रॉइंगचे 6 असे बघा 38, 6 आणि 6 म्हणजे झाले 50 प्रश्न. आणि हे 50 प्रश्न येतात म्हणजे 50 प्रश्न येतात 100 मार्कासाठी. आणि त्याच्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल हा बघा, हा एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजे आपण ज्याला ES म्हणतो, या ES चे टोटल 25 प्रश्न आणि 25 प्रश्न हे सुद्धा काय 50 मार्कासाठी येतात. म्हणजे अशा प्रकारे टोटल 75 प्रश्न आणि 150 मार्क हा सगळ्याचा सगळा सिलेबस झाला तुमच्या सीबीटी एक्झामचा. कशाचा एक्झाम झाला हा? जी सीबीटी एक्झाम होणार आहे तुमची, जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे, या ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला 150 मार्क्स असतात आणि या 150 मार्क्स पैकी मग मी तुम्हाला समोर सांगतो प्राइसिंग क्रायटेरिया कसा असतो. पण एवढं लक्षात हे सगळे बघा, ट्रेड थेरीचे 38 प्रश्न, नंतर वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे 6 प्रश्न आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे 6 प्रश्न, त्यानंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल ज्याला आपण ES म्हणतो, या ES चे सुद्धा 25 प्रश्न, म्हणजे टोटल काय झालं मी सांगितलं 150 मार्क्स असतात. नंतर बघा, हे कॉलेज आता हे झालं आपलं कशाचं, सीबीटीचं. नंतर याला आपण म्हणू एक बघा, जे ट्रेड प्रॅक्टिकल दिसतं ना तुम्हाला, याला आपण प्रॅक्टिकल एक्झाम म्हणतो. याला काय म्हणतो? प्रॅक्टिकल एक्झाम, जी तुमच्या जस्ट सीबीटी एक्झाम होण्याच्या आधी प्रॅक्टिकल एक्झाम असते. तर या प्रॅक्टिकल एक्झामला माहितीये का टोटल 250 मार्क्स असतात. किती मार्क्स असतात? टोटल 250 मार्क असतात. 250 मार्काचा नाही का तुम्हाला प्रॅक्टिकल येतं. त्या प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये 2-3 प्रश्न, याचाही आपण काय करणार आहे, समोर याचा व्हिडिओ बनवणार आहे की नेमकं प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये कशा प्रकारची प्रॅक्टिकल एक्झाम होते, सीबीटी एक्झाम कशा प्रकारची होती, याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. पण बघा, जे ट्रेड प्रॅक्टिकल असतं ना, ट्रेड प्रॅक्टिकल 250 मार्काचं असतं आणि या 250 मार्क म्हणजे ट्रेड प्रॅक्टिकल असतं 250 मार्काचं. नंतर इंटरनल असेसमेंट 1 आणि इंटरनल असेसमेंट 2 म्हणजे हे टोटल दोन्ही मिळून असतात 200 मार्काचे. असा प्रकारे तुमची काय होत असते, हे सगळं मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. मग आता मार्क डिस्ट्रीब्युशन समजलं, पण आता नेमकं पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात. जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर बघा, मी काय केलेलं आहे, ऑफिशियल मार्कशीट असते ना, जी तुमची विद्यार्थ्याची याच्या आधीच्या विद्यार्थ्याची मार्कशीट आहे, ती मार्कशीट इथं आणलेली आहे. आता बघा, इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथं मार्कशीट मध्ये बघा तुम्हाला 4च इम्पॉर्टंट पॉईंट दिसतील. पहिला पॉईंट बघा, ट्रेड थेरी. पहिला पॉईंट काय? ट्रेड थेरी. दुसरा आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल आणि तिसरा बघा ट्रेड प्रॅक्टिकल आणि नंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंट. आता तुम्ही म्हणसाल सर, तर तुम्ही आम्हाला सब्जेक्ट सांगता नाही, आधीमध्ये बघा आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग पण बघितला, वर्कशॉप कॅल्क्युलेशन पण बघितला. तर याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, जेही तुमचा ट्रेड थेरीचा पेपर असतो, या ट्रेड थेरीच्या पेपरमध्ये ट्रेड थेरीचे 38 प्रश्न बरोबर, प्लस 6 प्रश्न वर्कशॉप अँड कॅल्क्युलेशनचे आणि परत 6 प्रश्न इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे, असे टोटल 50 प्रश्न होतात. किती प्रश्न होतात? 50 प्रश्न. आणि मॅक्झिमम मार्क किती असतात त्याचे? तर 100 मार्क असतात. किती सांगितलं आम्ही? 50 प्रश्नाचे 100 मार्क. आणि या 100 मार्क पैकी जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 33 मार्क लागतील. किती लागतील? 33 मार्क. बघा, आता हे कशा कशाचं आहे? सगळ्यात पहिले ट्रेड थेरी प्लस इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि प्लस काय झालं आपलं वर्कशॉप अँड कॅल्क्युलेशन. म्हणजे तुम्हाला हे तिन्ही मिळून, मी काय सांगितलं, तिन्हीच्या तिन्ही मिळून तुम्हाला किती मार्क्स पाहिजे रे? 33 मार्क पाहिजे. बरोबर, 33 मार्क म्हणजे जवळपास आता किती 16-17 प्रश्न बरोबर आहे, 17 दुणे 34. म्हणजे जर का सगळे मिळून 17 जरी प्रश्न तुमचे बरोबर आले तरी तुम्ही ट्रेड थेरीच्या सब्जेक्टमध्ये पास होता. आणि प्रत्येकामध्ये बघा, जिथे हे हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत ना, त्या पॉईंटमध्ये सेपरेटली पास होणं गरजेचं आहे. आता सेपरेटली पास होणं बघा, जसं ट्रेड थेरी प्रोफेशनल नॉलेज, तर याच्यामध्ये बघा 38, 6 आणि 6. मग याच्यामध्ये तुम्हाला बघा वर्कशॉप कॅल्क्युलेशन तुम्हाला 0 पडले, नंतर याच्यातही 0 पडले. पण ट्रेड थेरीमध्ये तुम्ही जर की 17 क्वेश्चन तुमचे बरोबर आले, म्हणजे या टोटल 50 प्रश्नापैकी 17 प्रश्न बरोबर आले तुमचे, म्हणजे जर का तुम्हाला 33 मार्क पडले तर तुम्ही या तिन्ही सब्जेक्टमध्ये पास होता, ज्याला आपण डायरेक्टली कंबाईन, याला काय म्हटलं आपण? ट्रेड थेरी म्हटलं.
दुसरा पॉईंट येतो बघा एम्प्लॉयबिलिटी स्किल, आणि सर्व मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल सीबीटी एक्झाम मध्ये तर एम्प्लॉयबिलिटी स्किलला दुर्लक्ष करून चालत नाही. एम्प्लॉयबिलिटी स्किलचे किती सांगितलं मी 25 प्रश्न राहतात. प्रश्न किती राहतात त्याचे 25 प्रश्न, आणि मार्क किती राहतात 50 मार्क, म्हणजे बघा 1/3 तुम्हाला 150 पैकी 50 मार्काचं रिक्वेस्ट आपलं एम्प्लॉयबिलिटी स्किल असतं. आणि या एम्प्लॉयबिलिटी स्किलचे जे 25 प्रश्न असतात या 25 प्रश्नाचे किती असतात 50 मार्क, आणि या 50 मार्क पैकी म्हणजे किती सांगितलं मी 17 मार्क्स तुम्हाला पासिंगला लागतात. आता 17 मार्क म्हणजे किती क्वेश्चन लागतील रे, जसं मी सांगितलं किती क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करावे लागतील. त्याच्यात बघा जवळ तुम्ही जर का 17 क्वेश्चन जरी अटेम्प्ट केले बरोबर आले तुमचे 17 दूनी 34 मार्क होतात. आणि याच्यामध्ये बघा जवळपास 8 किती 9 प्रश्न 8 दूनी 16 म्हणजे 9 प्रश्न जर का तुमचे बरोबर आले याच्यामध्ये तर तुमचे 9 दूनी 18 मार्क म्हणजे जवळपास 18 मार्क तुम्हाला पडतात आणि तुम्ही याच्यात काय होऊ शकता पास होऊ शकता. हे झालं या दोन्ही मिळून काय होतं याची कंबाईन सीबीटी एक्झाम होत असते. आता बघा हे मार्कशीट वरती नाही का तुम्हाला मिनिमम पासिंग मार्क्स किती आहे आणि मॅक्झिमम मार्क किती आहे, हे किती मार्क्स पडले हे एका विद्यार्थ्याची मार्कशीट आहे. त्याला याच्यात बघा ट्रेड थेरी 100 पैकी 100, एम्प्लॉयबिलिटी स्किल मध्ये 46, प्रॅक्टिकल मध्ये आता हे सांगतो मी तुम्हाला म्हणजे हे किती मार्क्स पडले हे असतं. आता बघा हे दोन संपले की एक पहिलं काय झालं ट्रेड थेरी आणि दुसरा झाला एम्प्लॉयबिलिटी स्किल. इथं आता इथपर्यंत आपली काय होते इथं सीबीटी एक्झाम आपली संपली, म्हणजे जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे तुमची या दोनच काय होते दोन्हीची ऑनलाईन एक्झाम होते. नंतर बघा त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा बघा इथं जर तुम्ही बघितलं असेल तर ट्रेड प्रॅक्टिकल, आणि मी तुम्हाला हे सांगितलं की जे ट्रेड प्रॅक्टिकल असतं ना ट्रेड प्रॅक्टिकल असेसमेंट किंवा ज्याला प्रोफेशनल स्किल म्हणतो हे जे का 250 मार्कात असतं. किती मार्कात असतं 250. आणि मी तुम्हाला ते सांगितलं की हे सगळेच्या सगळे ज्यावेळेस तुमचं प्रॅक्टिकल होतं ना सीबीटी एक्झाम होण्याच्या आधी जे प्रॅक्टिकल एक्झाम होते ते प्रॅक्टिकल एक्झाम किती मार्काचे 250 मार्काचे असते, आणि त्यात तुम्हाला कमीत कमी 150 मार्क पाडावे लागतात. म्हणजे किती सांगितलं या 250 पैकी किती मार्क पाहिजे तुम्हाला 150. मग आता मी तुम्हाला सांगितलं हे 150 मार्क कोणाच्या हातात राहतात हे सरळ सरळ तुमच्या जेही एक्झामिनर एक्सटर्नल एक्झामिनर जो तुमचा येणार आहे तर त्याच्या हातात हे 150 मार्क्स राहतात. मग या प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये नेमकं कसं असतं नेमकं काय होतं याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. पण मग सांगितलं प्रॅक्टिकल 250 पैकी किती मार्क पाहिजे तुम्हाला 150 मार्क पासिंगसाठी लागतात. आणि नंतरचा बघा जे सांगितलं मी तुम्हाला फॉर्मेटिव्ह असेसमेंट असते ज्याला बघा मी तुम्हाला ज्यावेळेस सीबीटीची तयारी कशी करायची हा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्येही सांगितलं होतं मी की जे फॉर्मेटिव्ह असेसमेंट आपल्याला 6 महिन्याच्या 2 याच्यात डिवाइड करतात 100 मार्काचे. मग त्याचे 200 मार्क असतात ना. मी काय सांगितलं बघा 100 किती मार्क 200 मार्काचे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 1 आणि फॉर्मेटिव्ह असेसमेंट 2 अशा 200 मार्काचा हे होतं. म्हणजे हे पण हे नाही का 200 मार्क त्या 200 मार्क पैकी 120 मार्क लागतात. किती लागतात 120 मार्क, म्हणजे प्रत्येक याच्यात 60 मार्क मिनिमम पासिंगसाठी तुम्हाला काय लागत असतात 60 मार्क लागत असतात. आणि हे सुद्धा तुमच्या हातात नसतात. हे जे तुमचे जे आयटीआयचे जे पण तुमच्या ट्रेडचे इन्स्ट्रक्टर असतील त्या इन्स्ट्रक्टरच्या हातात हे 200 मार्क असतात. मग या 200 मार्क पैकी तुम्हाला किती मार्क लागतात पास व्हायला 120 मार्क लागतात. आता तुमच्या हातात जे मार्क्स आहेत ते म्हणजे सीबीटी एक्झामचे. तर सीबीटी एक्झाम मी तुम्हाला सांगितलं की जे पहिलं आहे आपलं ट्रेड थेरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल या दोन गोष्टी तुमच्या ज्या पण सीबीटी एक्झाम याच्यात तुम्हाला काय करणं आहे लक्ष देणं आहे. राहिला बाकीचा जो प्रॅक्टिकलचा जो ट्रेड प्रॅक्टिकल आणि जो फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे मार्क हे तर तुमच्या काय सरळ सरळ प्रॅक्टिकल बेस आणि जे तुमचं आयटीआयच्या हातात राहतात. नंतर बघा मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. आता मी काय सांगितलं बघा इथं जर का तुम्ही बघितलं एम्प्लॉयबिलिटी स्किल आहे या एम्प्लॉयबिलिटी स्किलला किती मार्क्स आहेत रे 50 मार्क्स आहेत. आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल जेवढेही फर्स्ट इयरचे जेवढे क्लासेस आहेत ना वेल्डर ट्रेड असो तुमचा आयसीटीसीएम ट्रेड असो तुमचा कोपा ट्रेड असो तुमचा इलेक्ट्रिशियन ट्रेड असो सर्व फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी नाही का हा एम्प्लॉयबिलिटी स्किल काय सगळ्यांना कॉमन असतं. जे इंजिनिअरिंग ट्रेडचे म्हणजे सर्वांनाच एम्प्लॉयबिलिटी स्किल असतं कॉमन असतं. आणि एम्प्लॉयबिलिटी स्किलचे मी काय सांगितलं 25 प्रश्न आणि 50 मार्क म्हणजे जवळपास तुमचा 1/3 पोर्शन काय एम्प्लॉयबिलिटी स्किलवरती डिपेंड करतो. त्यामुळे जर तुम्हाला आयटीआय मध्ये ट्रेड थेरी सोबत जर का तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल चांगले पर्सेंटेज पाहिजे असेल तर चांगल्या पर्सेंटेजसाठी तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी स्किलला सुद्धा काय करावं लागतं सोबत कव्हर करावं लागेल. मग जेही विद्यार्थी असेल जेवढ्याही ट्रेडचे असेल फर्स्ट इयर असो सेकंड इयर असो मी माझ्या याच चॅनलवरती काय केलेलं आहे एम्प्लॉयबिलिटी स्किलची आता काय केलं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी मी जसं इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे ट्रेडचे काय करत असतो लेक्चर घेत असतो मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू या चॅनलवरती म्हणजे मी इथे घेतलेले आहेत नेहमीचे इलेक्ट्रिशियन सेकंड इयर असो किंवा इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे असो. बघा इथे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आणि इलेक्ट्रिशियनचे थेरी या लेक्चरवरती घेतले होते. पण मला भरपूर विद्यार्थ्यांनी त्यावेळेस हे कमेंट केलं सर एम्प्लॉयबिलिटी स्किलचं बघा तर मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यासाठी काय केलं मी एम्प्लॉयबिलिटी स्किलची फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची आता फर्स्ट इयरचे एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे. सेकंड इयरची सुद्धा काय करणार आपण लवकर त्याच्या या चॅनलवरती एम्प्लॉयबिलिटी स्किलचे सुद्धा लेक्चर घेणार आहेत. जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तुम्ही कोणत्याही ट्रेडचे असून एम्प्लॉयबिलिटी स्किलला मी काय सांगितलं तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठी काय करू शकता तुम्ही या प्लेलिस्टला फॉलो करू शकता. आणि या चॅनलवरती मी अजून एक्झाम होईपर्यंत सगळेच्या सगळे ईएसचे असो ईएस इंजिनिअरिंग ड्रॉइंग जे मी तुम्हाला सांगितले सगळेचे लेक्चर आपण याच्यावरती घेणार आहे. त्यामुळे जेही बाकीच्या ट्रेडचे विद्यार्थी असेल इलेक्ट्रिशियन सोडून सुद्धा ते विद्यार्थी हे प्लेलिस्ट बघू शकता. आता ईएस फर्स्ट इयरची आहे सेकंड इयरची सुद्धा आपण लवकरच करू.
अशाच पद्धतीचे व्हिडिओ आहेत, म्हणजे मी इलेक्ट्रिशियनवाल्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवत असतो. जर याचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल, की ज्यावेळेसही मी व्हिडिओ अपलोड करतो, कधी कधी इंस्टाग्रामवर टाकत नाही, तर माझे एक टेलिग्रामचं चॅनल, या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा काय करू शकता, तुम्ही जॉईन करू शकता. याच्यावरती फक्त आणि फक्त मी काय करतो, जे आयटीआय रिलेटेड अपडेट असतात, जर एखादा नवीन व्हिडिओ, एखादा अपडेट आला आयटीआयचं, त्या आयटीआयच्या अपडेटबद्दल किंवा कोणते व्हिडिओ मी अपलोड केले हे सगळे ग्रुपवरती टाकत, सर्वांनी तो काय करू शकता, तुम्ही ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाही का तुम्हाला पास होण्यासाठी आयटीआयमध्ये किती मार्क्स पाहिजे हे सर्व बघितलं. अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असतील किंवा तुमचा कोणता डाऊट असेल की एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, तुम्हाला जर का म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम कशी होते याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा सीबीटी एक्झाम नेमकी कशा पद्धतीने होते याच्यावर एक्झाम व्हिडिओ पाहिजे असेल, तर तुम्ही काय खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. काहीही तुम्हाला डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा. अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या सर्व ट्रेडच्या, इलेक्ट्रिशियन असो कोणत्याही ट्रेडचे असो, जे आयटीआय करणारे विद्यार्थी आहेत त्यांनाही समजलं पाहिजे नेमकं की त्यांना पेपरमध्ये पास होण्यासाठी किती मार्क्स लागतात. धन्यवाद.